वर्षभरामध्ये साखरेचे भाव जवळपास स्थिर राहिले आहेत. सरासरी 3,800 रुपये क्विंटलनं साखर विकलेली आहे. त्यामुळं गेल्या वर्षी तुटलेल्या ऊसाला जे FRP दिले आहे त्याच्यावर अधिक 200 रुपये द्यावेत. आणि या वर्षी एकूण ऊसाचं उत्पादन लक्षात घेता केंद्र सरकारचं इथेनॉल संदर्भातलं धोरण, आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील एकूण स्थिती लक्षात घेता या वर्षी वर्षभरामध्ये साखरेचे भाव 4,100 ते 4,200 रुपये या लेवलला असणार आहेत. या साऱ्याचा हिशेब करता आणि एकूणच या परिसरामध्ये विशेषतः पश्चिम महाराष्ट्रातल्या साखर कारखान्यांना जो ऊस पुरवठा केला जातो त्याची रिकव्हरी लक्षात घेता 3,751 रुपये विना कपात एक रकमी द्यायला काही हरकत नाही. कारण एका कारखान्याची FRP 3,713 रुपये. आम्ही काय त्याच्यामध्ये 30-40 रुपये जास्त मागितलेले आहेत आणि तशी स्थिती यावर्षी आहे. एकरी ऊसाचं उत्पादन हे 8 ते 10 टनांनी घटलेलं आहे. म्हणजे जवळपास 30 ते 35 हजार रुपयाचं एकरी नुकसान झालेलं आहे. नुकसान भरपाईच्या कुठल्याही निकषामध्ये ते बसत नाही. म्हणजे ते थेट शेतकऱ्याला सोसावं लागणार आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये पावसामधनं वाचलेलं पीक एकच आहे ते म्हणजे ऊस, आणि त्याला 3,751 रुपये मिळाला पाहिजे. आणि म्हणून आमच्यावर नेहमी आरोप होतो की आम्ही तोंडावर आंदोलन करतो. आम्ही खर तर सीझन 1 नोव्हेंबरला चालू होणार आहे. 15 दिवस आधी आम्ही ऊस परिषद घेतलेली आहे. परत त्याच्यामध्ये आम्ही 10 दिवस वाढ केलेली आहे. 25 दिवस कारखानदारांना विचार करायला वेळ दिलेला आहे.